मुख्यमंत्री महोदय असेल, आम्ही सगळेच आग्रही होतो सभागृहामध्ये की मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, ज्यांनी आजपर्यंत जे कुणी केलं नव्हतं, जे आजपर्यंत कोणाला करता आलं नव्हतं, अशा पद्धतीचे निर्णय घेतले. मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा निर्णय घेतला आणि मराठा समाजाच्या आरक्षणासोबत अनेक विषय आपण पाहिले की मराठा समाजाच्या युवकांना ताकद देण्यासाठी सारथीच्या माध्यमातून, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून आणि मराठा समाजाचे हॉस्टेल्स असतील किंवा अन्य मराठा समाजाचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला न्याय देण्याची भूमिका आज माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे. आणि मला वाटतं याचे साक्षीदार आपण सगळेजण आहोत. त्यामुळं मोठ्या मनानं आपण झालेल्या कामाचं तर कौतुक आपण केलं पाहिजे. त्यामुळे मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मनापासून धन्यवाद देईन. आपण बघितलं की मराठा समाजाच्या लाखो मराठा समाज बांधवांना दाखला देण्याचं काम आदरणीय फडणवीस साहेबांच्या सरकारनं केलेलं आहे. त्या सरकारमध्ये बावनकुळे साहेब सुद्धा काम करतात. दाखले देण्याचं काम हे प्रांत ऑफिसमधून होतं, कलेक्टर ऑफिसमधून होतं, म्हणजे इतर यंत्रणेमार्फत होतं. पण दाखल्याचा आपण पाहिला असेल की व्हॅलिडिटीचा निर्णय ही एक स्वतंत्र यंत्रणा करते. त्याला न्यायालयाचा दर्जा प्राप्त झालेला आहे, ही यंत्रणा करत असते. त्या यंत्रणेमध्ये कुणी हस्तक्षेप करत नाही. त्यामुळं जे दाखले योग्य असतील, जे दाखल्यामध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नसेल, अशा दाखल्यांची व्हॅलिडिटी होईलच. परंतु जर चुकून एखादा दुसरा दाखला, असे किती दाखले हे झालेत, एखादा दुसरा दाखला जो चुकीच्या मार्गाने मिळवला असेल तर त्यालाही आपलं समर्थन असता कामा नये, हे या निमित्ताने मी आपल्याला सांगतो. या कुणबी दाखल्यावर अनेक आमचे मराठा समाजातले बांधव सुद्धा जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नोकऱ्या, आपण कदाचित हे सगळं विसरून जातोय. त्यामुळे हे सगळं करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेबांचं, भारतीय जनता पक्षाच्या आमच्या महायुती सरकारचं योगदान आहे, यही गोष्ट आपण या निमित्ताने ठेवली पाहिजे. आपण पुन्हा म्हणाल की आंदोलन केलं समाजाने आंदोलन आत्ताच नाही केलं, सातत्यानं केलेलं आहे. त्यावेळेचे मुख्यमंत्री तुम्हाला आठवत असतील, त्यांच्याही समोर आंदोलन केलं, पण त्यांना न्याय द्यायची भूमिका माननीय देवेंद्रजींनीच घेतली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.